महत्वाची बातमी, इराणी कॅफे विरोधात कारवाई थांबवा अशी मागणी आता जोर धरतीये। भाजीसाठी असेल की अन्य, तर ह्याचा घट निश्चित रूपात होणार आहे। आज जर तुम्ही बघितलं तर कोणतेही हे इराणी कॅफेज आहेत, बेकरीज आहेत, ह्यांचे अव्हन्स जे आहेत ते 100-125 वर्ष जुने अव्हन्स आहेत। हे काय रिलोकेट होऊ शकत नाहीत आणि हे जे अव्हन्स आहेत जे ते वुड फायर्ड अव्हन्स आहेत, लाकडावर चालणारे अव्हन्स आहेत। तर हे अव्हन्स काय मुंबईच्या बाहेर शिफ्ट होऊ शकत नाहीत, मग तिकडे बनवून तुम्ही इकडे आणणं म्हणजे इट्स नॉट प्रॅक्टिकल। म्हणून अतिशय गरजेचं आहे की आपण मुंबईचं हेरिटेज राखून ठेवलं पाहिजे, पुढच्या पिढीसाठी राखून ठेवलं पाहिजे आणि ह्याचा फायदा टुरिझमसाठी देखील केला पाहिजे। पण मुंबई महापालिकेचं म्हणणं आहे की मुंबईचं वाढतं प्रदूषण आहे आणि त्यामुळेच हा एक निर्णय जो आहे तो घेतला जातो। आज मला एक सांगा, प्रदूषणचा 1.001% पण कॉन्ट्रीब्युशन हे वुड फायर्ड अव्हन्समुळे नाही आहे। आणि तसं असताना इतर अनेक गोष्टी आहेत जे आपल्याला कंट्रोल करणं आवश्यक आहे। मध्ये कन्स्ट्रक्शन साईट्सवर जे एसओपीज पाळले जात नाहीत किंवा इतर जे मास स्केलवर ज्याच्यामुळे पोल्युशन होतं त्यांच्यावर रोख आणणं किंवा त्यांच्यावर नियंत्रण आणणं ही गरज आहे काळाची। पण मला वाटतं ज्याचा कॉन्ट्रीब्युशन म्हणजे नेग्लिजिबल आहे असे जे भट्ट्या आहेत इराणी बेकरीजच्या, त्यांना वाचवणं आणि हेरिटेजचा दर्जा देणं गरजेचं आहे। कुठेतरी मुंबई महापालिका ज्या गोष्टीपासून कमी प्रदूषण होतं तिकडे लक्ष देते, ज्या गोष्टीपासून जास्त प्रदूषण होते तिकडे दुर्लक्ष करते असं म्हणायचं। मला वाटतं मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन थोडं टीआरपीसाठी काम करतंय असं दिसून येत आहे। कारण आज जिथे कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत, आज रोड त्यांचे जे रस्त्याची कामं चालली आहेत ठिकठिकाणी, त्यांच्या इकडे एसओपीज पाळले जात नाहीत, कन्स्ट्रक्शन साईट्सवर एसओपीज पाळले जात नाहीत, तर तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे। पण असे सेन्सेशनल इश्यूज क्रिएट करून ज्याच्यात खरोखर मुंबईकरांना पाहिजे आहे, कोणत्या मुंबईकराला आज इराणी चहा प्यायची आवड नाही, कोणत्या मुंबईकराला आज इराणी कॅफेमध्ये जाऊन त्याचे बेकरी प्रोडक्ट्स खायची आवड नाही, तर ह्याचा नाश करू नये आणि ह्याला हेरिटेजचा दर्जा देऊन ह्याला प्रिझर्व्ह करावं अशी भूमिका मांडते। प्रशासन सध्या टीआरपी करता काम करतंय अशी टीका करण्यात आलेली आहे। तर माजी नगरसेवक मकरंद नार्वेकरांची ही टीका आहे। मुख्यमंत्र्यांना या सगळ्या संदर्भात पत्रही लिहिण्यात आलेलं आहे। इराणी कॅफे विरोधात कारवाई थांबवा, आता जी खरं तर निर्णय घेण्यात आलाय, जे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार मुंबईतल्या भट्ट्या या बंद होणार आहेत प्रदूषणाच्या कारणास्तव। पण इराणी कॅफेमधल्या या भट्ट्या 100 ते 150 वर्ष या जुन्या आहेत, त्याला पर्याय उपलब्ध होऊ शकत नाही। जर या भट्ट्या बंद झाल्या तर मात्र इराणी कॅफेच्या अस्तित्वावर सवाल उपस्थित होऊ शकतो। हे इराणी कॅफे बंद होऊ शकतात। इराणी कॅफे ही खरं तर मुंबईची ओळख आहे, त्यामुळे इराणी कॅफे बंद संदर्भात पावलं उचलणं बंद करा, हेरिटेज दर्जा द्या किंबहुना अशी मागणी आता जोर धरते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।